नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांग नागरिकांसाठी एक विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच दिव्यांग पगार असेल, अनुदानासाठी, योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड मिळवण्यासाठी मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी UDID कार्ड सुद्धा, तर ते UDID कार्ड मिळवण्यासाठी आणि दिव्यांग पगार म्हणजेच दिव्यांगाचा भत्ता म्हणून जमा करण्याची प्रक्रिया देखील या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांनी शिबिरात कागदपत्रे सोबत आणावी की जेणेकरून आधार कार्ड लागेल, राशन कार्ड असेल, त्याचबरोबर तुमचं जे काही ओळखपत्र असेल, पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि जुनी वैद्यकीय कागदपत्रे असल्यास त्याचबरोबर बँक पासबुकची प्रत देखील आणावी लागणार आहे. अहमदपूर व परिसरातील सर्व दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. तलाठ्याकडून वेळोवेळी पत्रक देखील काढण्यात आलं होतं. तहसील कार्यालयाचं सुद्धा पत्रक काढण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आपल्यासोबत मुकुल वाघमारे जोडले गेले, त्यांच्याशी आपण संवाद साधला होता. आज आपण ग्रामीण रुग्णालय येथे आहोत. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अपंगाचं शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. आणि अपंगाच्या शिबिरासाठी विविध भागातून नागरिक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. त्याच्यापैकीच म्हणजेच आपल्यासोबत आहेत मुकुलजी वाघमारे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की कशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते आहे. मुकुलजी, काय सांगाल या संदर्भामध्ये, कशा प्रकारची प्रक्रिया पार पाडली जाते? कशासाठी आलात इथं आज? अपंगाच्या पायाच्या अपंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आलात का? याच्या अगोदर कधी तुम्ही अपंग सर्टिफिकेट काढलं नाही का? 1-4 वगैरे काहीच नाही तुमचं आहे का? किती % अपंग सांगितले तुम्हाला? म्हणजे आणखी तुमची तपासणी राहिली आहे? लातूरला झाली आहे तर इथं राहिली. मग लातूरमध्ये कुठलं सर्टिफिकेट दिलं नाही का तुम्हाला अपंगाचं? धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. मुकुल वाघमारे आपल्यासोबत जोडले गेले होते. ते अपंगाचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ते रुग्णालयामध्ये आलेले आहेत. अहमदपूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये या ठिकाणी अपंगासाठीचे जे सर्टिफिकेट आहे ते दिलं जात आहे आणि त्यांची तपासणीसुद्धा केली जाते. त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की योग्य पद्धतीनं आम्हाला कर्मचारीसुद्धा ट्रीट करतायत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.